तर या आपल्या जे पाठामध्ये त्यांनी जे आपले लेखक आहेत, ते लेखकांनी आपल्याला जे काही इकडे मी सांगितल्याप्रमाणे, इकडे आपल्याला जे नवीन काही त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत, तर ते गोष्टींचे आपल्याला नेमकं काय त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो दीपक नावाचा जो काही मुलगा आहे, ते मुलाला जे आपल्या नवीन काही गोष्टी असतात, तर ते गोष्टी म्हणजे त्याचे आई-वडील आहेत, तर ते आई-वडील त्याला नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतात, की त्याचे आई-वडील आहेत ते त्याला सांगत आहेत किंवा त्याला म्हणत आहेत, "दीपक, यंत्राच्या मागे लागू नकोस." तर नवीन काहीतरी जो आपल्या नवीन आपले आई-वडील किंवा त्याचे जे कोणी घरातले असतील नातेवाईक किंवा जे घरातले कोणी आई-वडील असतील, तर त्याला ते असे म्हणत आहेत, की "यंत्राच्या मागे लागू नकोस." तर नवीन काहीतरी जे आपले वस्तू आहेत किंवा नवीन काही जे गोष्टी आहेत, त्याच्याकडे जास्त लक्ष देत जा, असं त्याला ते सांगत आहेत. तर आज आपण थोडं पुढे आपण त्याचं बघणार आहोत. नक्की काय आपले जे कवी आहेत, आपले जे लेखक आहेत, ते त्याला काय सांगायचा प्रयत्न करतात आणि कशाप्रकारे त्याला समजवत आहेत ते. दीपकला या बोलण्याचं हसू यायचं. त्याला वडिलांचं यंत्राचं वेळ आणि यंत्राबद्दलचं प्रेम माहिती होतं. आपल्या कचेरीतला कारकुनाचं फळ हळूहळू कमी करत अधिकाऱ्यांना रजा देत. दीपकच्या वडिलांनी त्यांची कामं करायला यंत्र आणली हे दीपकला माहीत होतं आणि ती यंत्र दीपकच्या वडिलांनी मुद्दाम त्यांनी नेमलेल्या संशोधकाकडून करवून घेतली होती. हेही त्यांनी मुद्दाम दीपकला सांगितलं होतं. त्यामुळेच ती यंत्र दीपकचंही ऐकत असत. त्यांना सांगितलेलं काम करत असत. त्यामुळेच दीपकला त्याच्याबद्दल जवळीकताही फार वाटत असे. तर जो वडिलांनी काही का ते आपले दीपकला जे काही आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं जे काही यंत्र होतं, तर ते यंत्राच्या सहाय्याने वडिलांचं जे काही कामं असतील, जशी आपली घरातली काही कामं असतात, तर तसे ते आपले जे लेखक आहेत, लेखक भालचंद्र केळकर यांचे जे काही एक त्यांच्या घरातील एक मुलगा आहे, तर ते आपले जे लेखक आहेत, ते लेखकाने एक असं यंत्र आणून ठेवलं होतं. तर त्या यंत्राच्या सहाय्याने जो आपल्या त्यांच्या घरातील कचराचा भाग असेल किंवा कचराकुंडी असेल, त्या कचऱ्याचा जो आपला इकडून तिकडे नेऊन ठेवण्याचा जो त्यांचा कामाचा एक भाग आहे, तर त्यांनी तो कचरा टाकण्यासाठी जे यंत्र आणलं होतं, तर ते यंत्राचा आपला तो दीपक आहे, तर तो दीपक ते आपले कचऱ्याचं इकडे-तिकडे न नेऊन टाकता ते यंत्राच्या मागे लागलेलं आहे किंवा यंत्राची मोडतोड करून टाकण्यामध्ये आहे. तर आपण थोडं पुढे अजून बघूया, काय अजून सांगत आहेत ते. एक दिवस दीपक आपल्या यांत्रिक खेळण्याची मोडतोड करून त्या खेळण्यातली यंत्ररचना अभ्यासत होता. यंत्रात काय फरक केला म्हणजे ही खेळणी सजीव वाटतील, वागतील याबद्दल तो विचार करत होता. वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव त्याच्याजवळ बसून त्यांचा उपद्व्याप करत होता. तेवढ्या दीपकला आपल्या गृहपाठाची आठवण झाली. त्यांनी आपल्या यंत्रमानव मित्राला म्हटलं, "मित्रा, जरा माझा गृहपाठ करून देतोस काय?" यंत्राची मोडतोड करताच दीपक बोलत होता. त्याचं त्याचे यंत्रमित्राकडे लक्ष नव्हतं. नाही, मुळीच नाही. तर आपला जो दीपक आहे, तर तो दीपक आपल्या त्याच्या घरामध्ये जे आणलेला वडिलांनी जो काही आणलेला यंत्र होतं, तर यंत्र म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये आपले जास्त जास्त करून इकडे सांगतात त्याला रोबोट म्हणतात. तर तो रोबोट एका प्रकारचं ते आपले लेखक आहेत, तर ते लेखकांनी घरी आणून ठेवला होता. त्या रोबोट किंवा जे यंत्र आहे, तर ते यंत्राच्या सहाय्याने जे आपले घरामध्ये जे लेखकांनी कचरा किंवा कचऱ्याचा काही भाग असेल, तर तो इकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी ते आपल्या यंत्राचा वापर करत होते. तर तो जो दीपक आहे, दीपक नावाचा मुलगा, तर तो दीपक नावाचा जो काही मुलगा आहे, तर तो आपले जे यंत्र आहे, तर ते यंत्राच्या सहाय्याने तो आपलं यंत्र आहे, ते यंत्र खोलून बघण्याचा प्रयत्न करत आहे किंवा नक्की ते यंत्रामध्ये काय असेल किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारची रचना किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याची जी सिस्टीम आहे, ती कशा प्रकारे ते यंत्र आपले आहे त्याच्यामध्ये केलेली असते, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ते मोडतोड करून टाकण्याचा तो प्रयत्न करत आहे.
पण जे काही लेखक ते असे म्हणत आहेत की बाळा, तो जो काही यंत्र आहे किंवा जे यंत्र मानव आहे त्याला काही इजा पोहोचवू नको किंवा त्याची मोडतोड करू नको, असं ते त्याचे आपले वडील आहेत ते त्याला सांगत आहेत. तर तो म्हणजे नेमकं ते यंत्र आहे त्याच्या मागे लागलेला आहे व त्याची खोलून किंवा मोडतोड करून तो नेमका प्रकारे कसा सजीव वाटेल याच्याकडे तो दीपक नावाचा मुलगा आहे तो त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण आता पुढे बघूया काय सांगत आहेत ते. तर तो असाच असाच उठला आणि गृहपाठ करून जेवून शाळेत गेला. त्याच्या डोक्यात सारखे यंत्राचेच विचार चालू होते. वर्गातले मित्र यंत्र झाले तर शिक्षकच यंत्र झाले. त्याचं अंग सहारलं आणि उद्या साऱ्या यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखं वागायला भाग पाडलं. या कल्पनेने तो स्वतःच यंत्रासारखे हालचाली करू लागला. शिक्षक आणि मुलं आश्चर्यानं पाहतच राहिली. शेवटी शिक्षक म्हणाले, दीपक, काय चाललंय? मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना. मुलाचा हसा ऐकून दीपक भानावर आला. हसू नका, हसू नका. शिक्षकांनाही यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं वाटलं नाही. असं बोलून गेला आणि आणखीच मोठा हसा उसळला. दीपक लाजून चूर झाला आणि आपली आपली पुस्तकं उचलून आपल्या घराकडे पळत सुटला. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजून गेली. दीपकला मात्र पुन्हा पुन्हा भास होत होता की आपले यंत्रमित्रच हसतायत. घन घन घन. म्हणजे आपला हा जो दीपक नावाचा मुलगा आहे तर तो शाळेमध्ये गेलेला आहे. तर तो शाळेमध्ये गेला असताना तो आपल्या वर्गामध्ये जे काही आपले शिक्षक आहेत किंवा जे आपले सर आहेत किंवा आपले जे गुरुजी आहेत ते शिकवत असताना तो वर्गामध्ये ते आपले काही त्यांच्या जो घरी आणलेला यंत्र होतं किंवा जो घरी आणलेला यंत्रमानव होता त्याच्या विचारामध्ये तो पडलेला होता. आणि त्या विचारामध्ये त्याला असं वाटत होतं की जो आपले घरी यंत्र आणलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून मी आपली जी काही गृहपाठाची कामं असतील किंवा जी आपली शाळेतली काही आपली गुरुजींनी किंवा आपल्या सरांनी जी काही दिलेली कामं असतील तर ती कामं मी हे आपले यंत्र आहे तर ते यंत्राच्या माध्यमातून का करू शकत नाही किंवा करू शकतो का, याच्याकडे तो यंत्रमानव किंवा जो आपला दीपक नावाचा मुलगा आहे तो ते आपल्या यंत्रमानवाच्या सानिध्यातून किंवा त्याच्या माध्यमातून कामं करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो वर्गात बसलेला असताना त्याला असं वाटलं की आपणच यंत्र आहोत किंवा आपणच यंत्रमानव आहोत या विचारामध्ये तो पडलेला होता. तर तेवढ्यात त्याला सरांनी असा एक प्रश्न केला किंवा सरांनी त्याला असं एक विचारणा केली की दीपक, तू असा का गुपचूप बसलेला आहेस किंवा आपल्या यंत्रासारखा का असा एक विचार किंवा यंत्रासारखं का असं वागणं करत आहेस. तर तेव्हा आपला जो काही सर आहेत किंवा आपले जे गुरुजी आहेत तर ते त्याला बघून आश्चर्यचकित होतात व सगळेजण त्याला सगळे जे वर्गातली किंवा आपले जे वर्गामधील सगळे विद्यार्थी असतील किंवा मुलं असतील ती त्या आपल्या दीपक नावाच्या मुलाला हसायला लागतात. तर मग आपला जे काही सर आहेत किंवा जे शिक्षक आहेत ते म्हणत आहेत की हसू नका, हसू नका. त्याच्या मनामध्ये आता काय चालू होतं किंवा त्याच्या मनामध्ये दीपक नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे बाकीचे जे तिकडले काही शिक्षक होते त्यांच्याही लक्षात आलेलं नव्हतं. तर जे बाकीचे काही विद्यार्थी होते किंवा जे बाकीचे वर्गामध्ये असणारी जी मुलं आहेत त्यांच्याही काहीच मनामध्ये नव्हतं. तर नेमकं ते असं सांगायचं किंवा असं विचार करत होते की ह्याच्या मनामध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारची किंवा जी काही वेगळ्या प्रकारची त्याच्या मनामध्ये जी चालणारी त्याच्या मनामध्ये जे काही विचार होते किंवा जे प्रकारची त्याची एक बुद्धी चालत होती
ते बघून आपले त्याला जे बाकीचे त्याचे वर्गामध्ये त्याचे असणारे मित्र हे त्याला हसत आहेत. तर मग ते शिक्षक म्हणत आहेत की त्याच्यावरती हसू नका, त्याच्यावरती हसू नका. तर आता आपण पुढे बघू अजून काय सांगत आहेत ते. दीपकचे वडील आपल्या शॉर्ट हँड टायपिंगला पत्र लिहून घ्यायला सांगत होते. झालं. पुढं मग नेहमीचंच आपला आभारी आहे, काम लवकर व्हावे ही इच्छा, आपला सदैव कृपाभिलाषी इत्यादी. जा. मिस अयंगार, लवकर टाईप करून आणा पत्र, आज गेलंच पाहिजे. दीपकनं मिस अय्यंगारकडे पाहिलं आणि तो ओरडलाच. मिस अय्यंगार, हे तुमचं असं कसं झालं? ही तोंडावर जाळी का धातूची, आणि पितात का घातलंय आपलं शरीर? हातापायात हे कुठले मोजे आणि बूट स्टेनलेस स्टीलचे? दीपकचे वडील मोठ्यांदा हसू लागले. त्या चमत्कारिक मिस अय्यंगारचाही किन 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 असा करण्याचा आवाज आला. तर दीपक नावाचा जो काही मुलगा आहे, तर तो मुलगा त्याचं जे घरी आणलेलं यंत्र होतं, वडिलांनी जे काही यंत्र आणलं होतं, तर ते यंत्राचा त्या यंत्राचं जे कसं ते आपला मुलगा आहे तो कसा त्याचं निरीक्षण किंवा त्याचं कसं ऑब्झर्वेशन करत आहे. तर ते जे आपले लेखक आहेत, तर लेखक ते म्हणत आहेत की आपले जे काही घरी आणलेलं जे आपले यंत्र आहे, ते यंत्रावरती कसे आपले जे बुटं घाललेले आहेत किंवा त्याची जी काही बोडे आहे, त्याचं जे आपलं पूर्णपणे शरीर आहे, ते शरीराची रचना त्याची कशी केलेली आहे किंवा त्याला शॉर्ट हँडसह किंवा जे त्याच्यावरती जो त्याचा भरलेला जो पेहराव आहे तो कसा आहे व जसे त्याचे आपले पायातले कसे बूट स्टेनलेस स्टीलचे आहेत, असे ते आपले दीपक नावाचा जो मुलगा आहे तर तो सांगत आहे. त्याचे जे वडील आहेत किंवा जे आपले लेखक आहेत, हे पाठामध्ये दिलेले जे लेखक आहेत, तर ते कसं ते आपले हे जो घरी आणलेला यंत्र आहे, त्या यंत्राची कशी रचना किंवा ते रचनेच्या माध्यमातून त्याचा जो दिलेला आपले हे लेखकांनी जो सांगितलेला एक भाग आहे, तर तो ह्याच्यात त्यांनी नमूद केलेला आहे. तर आता आपण पुढे बघू काय सांगत आहेत ते. या माझ्या ऑफिसमधील नवे स्टोनोटायपिंग स्वयंचलित यंत्र महिला, नाव ठेवलंय मिस अयंगार. तर जे काही यंत्र आहे ते यंत्राचं नाव मिस अयंगार असं ठेवलेलं आहे. तर ते अयंगार जो आहे तो कशा प्रकारची कामं करत आहेत किंवा त्याच्याकडे कोणत्या प्रकारच्या सवयी आहेत, तर ते सवयी आपण थोडं जाणून घेणार आहोत. कारण सवय आहे ना मला ते नावाची, मिस अयंगार, तुम्ही जा कामाला. चल दीपक, मी तुला जरा कचेरीतल्या सुधारणा दाखवतो. असं म्हणून ते दोघं निघाल्यावर तेवढ्यात त्या यांत्रिक मिस अयंगार आल्या आणि त्यांनी टाईप केलेल्या डझनभर पत्राचा गठ्ठा दीपकच्या बाबांच्या हातात दिला. तो घेत दीपकचे वडील म्हणाले, पहा दीपक, 5 सेकंदात 12 पत्र टाईप करून दिली यांनी. तर जो काही आपल्या त्याच्या घरी आणलेला जो काही यंत्र आहे, तर ते यंत्राने जे काही जे लवकरात लवकर किंवा जे त्याचे जे फटाफट होणारी जी काही कामं आहेत, ती लवकरात लवकर त्यांनी कशी पूर्ण केलेली आहेत किंवा लवकर कामं त्याची करून दिलेली आहेत त्याचे वडिलांची. तर ती ह्यांनी आपल्या जो आपला हा पाठ आहे, त्या पाठामध्ये तो जो आपला यंत्र आहे, त्याची जी लवकरात लवकर होणारी जी कामं आहेत किंवा त्याचा जो टायपिंग करण्याचा जो आपला यंत्र आहे, त्या यंत्राचा जो टायपिंग करण्याचा त्याचा स्पीड आहे, तो स्पीड कसा फास्ट आहे किंवा त्याची गती आहे, ती गती कशी लवकर तो गतीच्या माध्यमातून काम करत आहे, ते ह्यांनी हे आपल्या पाठामध्ये दिलेलं आहे. दीपक स्तंभित होऊन पाहताच राहिला. बघतोस काय दीपक? अरे ही केवळ सुरुवातच आहे. वडील हसत म्हणाले आणि त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले. हा रोबो फोन केवळ ध्वनिलहरीवर काम करतो. वडील म्हणाले, म्हणजे? मी जर नुसतं म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर लगेच हा काम करतो? दीपकनं विचारलं. बरोबर. माझ्याकडच्या फोनचा लाईट लागतो 10 सेकंदात.
माझ्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तर बझर वाजवू लागतो. मी तिथं नसलो तर रोबो फोन जो काही निरोप असेल तो ध्वनिमुद्रित करतो आणि मी म्हणाले की मला तो निरोप देतो. वडील म्हणाले. तर हा जो काही रोबो आहे, रोबो म्हणजे रोबोट, तर तो काही जो आपल्या दीपक नावाचा जो काही मुलगा आहे, त्याच्या घरामध्ये जे काही आपलं यंत्र आणलेलं आहे म्हणजे रोबोट. तर तो रोबोट कसा आणलेला आहे आणि ते रोबोट जेव्हा त्याच्या घरातली काही कामं असतील किंवा घरामध्ये जो काही येणारा फोन असेल, तर तो फोन कसा वाजतो किंवा ते फोनामध्ये समजा कोणाचा एखाद्याचा फोन आला असेल, तर तो फोन कसा त्याचे जे ते आपल्या फोनाचा जो काही ध्वनी असतो किंवा त्याचा आवाज असतो, ते रोबोटच्या कानावरती गेल्यानंतर तो रोबोट लगेच अलर्ट होतो. अलर्ट म्हणजे तो लगेच जागा होतो. जागा होऊन तो लगेच ते आपल्या फोन उचलण्याचा किंवा फोन स्वीकृत करण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर लगेच त्याचा जो काही पुरावा किंवा त्याचा जो लगेच सांगितल्या फोन आल्यानंतर त्यांना वडिलांना जागा करण्याचं काम हा रोबोट किंवा जो रोबो आहे तो करीत असतो. रात्री जेवण झाल्यानंतर दीपक अंथरुणावर पडला. तो याच विचारात, छे, चैन पडत नाही. या अमाणूस यंत्राने अगदी अस्वस्थ केलं आहे. झोप काही नीट लागत नसेल असं वाटत नाही. असं मनाशी म्हणत दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. कधी डोळा लागला हे त्याला कळलंच नाही. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले. सयाजी, दीपकच्या वडिलांच्या नावानं मी लिहिलेल्या पत्रांवर त्यांची सही कर. शाब्बास सयाजी, आता आपल्याला त्याचे सारे इन्स्टेटीचा ताबा मिळालाच म्हणून समज. दीपक घाईघाईने उठला आणि शेजारचे खोलीत त्यानं डोकावून बघितलं. तेवढ्यात त्याला तिथे मनुष्य सदृश्य यंत्र दिसली. यंत्रमानव वडिलांचे खाजगी कचेरीत काम करत होते. त्यातील सयाजी म्हणजे सह्यांची हुबेहूब नक्कल करणारं यंत्र म्हणजेच यंत्रमानव, ज्याला आपल्याकडे आता आपल्या सध्याच्या युगामध्ये किंवा सध्याच्या तंत्रज्ञानामध्ये जो आपल्याकडे म्हणजेच आपल्या संपूर्ण जगामध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारतात किंवा भारत देशाच्या पलीकडे जर आपण बघितलं तर आपल्या सध्याचे यंत्रमानव किंवा रोबोट ज्याला म्हणतात, तर तो रोबोटचा वावर आपल्याकडे आलेला आहे. जर आपल्या भागामध्ये पाहिलं तर आपल्या इकडे यंत्रमानव नाही, पण जर बाहेर देशात गेले तर तिकडे यंत्रमानवाच्या सहाय्याने जर वेगवेगळी कामं केली जातात. जसे आपली घरातली कामं असतील किंवा घराच्या बाहेरची कामं असतील किंवा जसे आपले कुकिंग असेल किंवा जे घरातली काही काही साफसफाईची किंवा क्लिनिंगची काही कामं असतील किंवा घरामध्ये एखादा व्यक्तीचा येणारा फोन कॉल्स किंवा जशी घरामध्ये वेगवेगळी प्रकारची साफसफाईची किंवा इकडे तिकडे इकडून तिकडून ह्या वस्तू तिकडे न्यायच्या, तिकडून वस्तू इकडे आणायची, अशी जी काही कामं असतात ती कामं ह्या यंत्रमानवाच्या सहाय्याने किंवा या रोबोटच्या सहाय्याने ती कामं केली जातात. तसेच या आपला जो हे आपले लेखक आहेत, ते लेखकाने ह्या आपल्या स्वतःच्या घरामध्ये जो रोबोट आणला होता तर ते रोबोच्या सहाय्याने जी काही घरातील कामं असतात तर ती कामं तो स्वतः करत होता आणि जी आपली काही टायपिंगची कामं असतील किंवा जी बाकीची काही कामं असतील तर ती कामं ह्या रोबोच्या सहाय्याने तो करत असे किंवा करत होता. ह्या माध्यमातून ते दीपकच्या मनावरती त्याचा खूप मोठा परिणाम किंवा दीपकवरती त्याचा एक विपरीत किंवा एक सांगायचं झालं तर त्याचा एक परिणाम झालेला दिसून येतो. म्हणूनच दीपक रात्री झोपताना त्याच्या मनामध्ये एक असा विचार चालला होता की आपल्या घरामध्ये जो काही यंत्रमानव म्हणजे ज्याला आपण रोबोट म्हणतो, तो रोबोट त्याच्या घरी आणलेला होता आणि तो जेव्हा झोपला होता किंवा झोपायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या मनामध्ये एक असा विचार आला की आपल्या घरी आणलेला जो काही रोबोट आहे किंवा आपल्या घरी आणलेला जो रोबो आहे ते रोबो काही कामं करत नाही किंवा ते यंत्रमानवाच्या सहाय्याने तो आपल्या घरातील जी काही कामं आहेत ते कामं तो वडील आपल्या जी घरातली काही वेगवेगळी जी होणारी कामं आहेत ती कामं तो करत होता. तर
ही जी काही कामं आहेत ती यंत्रमानवाच्या सहाय्याने लवकरात लवकर केली जातात. तर हा दीपक असा एक विचार करत होता, की त्या आपल्या यंत्रमानवाचे सोबतच मला किंवा आपल्या मनाला काही चैन पडत नाही. ह्या विचाराने तो झोपला होता तेव्हा तो तसाच झोपून गेला. तेव्हा त्याला रात्री काही माहिती पडलंच नाही. त्याच्यानंतर तो सकाळी उठून मग विचार करतो, की यंत्रमानव हे एक असा एक सिस्टीम आहे किंवा एक ती अशी नवीन प्रकारची एक निघालेलं एक तंत्रज्ञान आहे, की त्याच्या सहाय्याने जी आपली घरातली कामं किंवा आपल्या घरातील किंवा जे घराची बाहेरची आपली जी काही नवनवीन कामं असतात, ही या आपले रोबोटच्या सहाय्याने आपण लवकरात लवकर किंवा जलद आपले जे त्याला आपण फास्टमध्ये म्हणतो, तर फास्टमध्ये केली जात असतात. तर ही अशी एक नवीन प्रकारची शैली आहे. तर ती शैली आपल्याला हे जे आपले कवी आहेत, कवी नाही आपले लेखक आहेत, ते लेखकांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे.